नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। बातमी आहे सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात सर्वत्र रस्त्यांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू असला तरी हा विकास केवळ निवडणुकीपुरताच फारच ठरू नये अशी ठाम भूमिका नायगाव जायगाव परिसरातील ग्रामस्थांनी घेतली आहे। काम सुरू करण्यापूर्वी निधीची शाश्वती द्या, अन्यथा नव्या कामांचा शुभारंभ करू नका अशी मागणी करत ग्रामस्थांनी लाक्षणिक आंदोलन छेडले। ग्रामस्थांच्या मते 2 वर्षापूर्वी सुरू झालेली काही रस्त्यांची कामे आजही अपूर्ण अवस्थेत आहेत। निधी शिंदे नायगाव रस्ता, नायगाव सायकेड रस्ता आणि नायगाव सिन्नर रस्ता आणि वडजिरे ते नायगावचा अंतर्गत रस्ता, या रस्त्यासाठी रस्ते सुधारणा व्हावी यासाठी आंदोलन उपोषणाचं ठरवलं होतं। त्या उपोषणाला संबंधित विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी उत्तर दिलं। आता त्यांनी सांगितलेलं आहे का सध्या एक खडीकरणाचं एक थर होईल, त्यानंतर पुढील काम मार्च एंडिंग नंतर शासनाचा निधी आल्यानंतर ते पूर्ण होईल। आम्हाला एवढं शासनाला सांगायचं आहे का आपण इतर कार्यक्रमांमध्ये मोठा गवगावा करतो, एवढ्या मोठ्या सभा घेतो, एवढ्या जाहिराती देतो, त्या बस पुरती नाही आपल्याला जाहिरात द्यायला, एवढ्या जाहिरात होतात, पण ग्रामीण भागातले रस्ते एवढे खराब झाले, त्या रस्त्यांसाठी निधीची उपलब्धता नाही आहे। मग आपण सांगतो कशासाठी का सरकारकडे पैसे भरपूर पडलेले आहेत, मग देत का नाही सरकार जागेवर? इकडं ग्रामीण भागात रस्ते एवढे खराब झाले, एकीकडे बघतो आपण शहरामध्ये हायवे जे नवीन चांगले असलेले हायवे खोदून त्याच्या परत नवीन हायवे तयार करताय। ग्रामीण भागाकडे एवढी दुरावस्था झाली रस्त्यांची, त्या रस्त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। आम्हाला शासनाला या माध्यमातून एवढं सांगायचं आहे का ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करा तुम्ही, कारण आता ग्रामीण भागच तुम्हाला सगळं तारून येतोय, दरवेळेला तुम्हाला मतदान करतो, सगळं करतो, पण ग्रामीण भागाकडे तुमचं अजिबात लक्ष राहिलेलं नाहीये। तुम्ही इतर काही योजना असतील ज्यात फक्त मतापुरते तुम्ही जर केल्या असतील, त्या योजना एक वेळ बंद केल्या चालतील, पण रस्ते आणि ग्रामीण भागाचं सगळं आरोग्याकडे लक्ष द्या, एवढंच आम्हाला म्हणायचं या निमित्ताने। आणि संबंधित ठेकेदारांनी सांगितलेलं आहे का आम्हाला मार्च एंडिंग पर्यंत निधी उपलब्ध झाला तर आम्ही पुढील काम करू। तर आम्हाला शासनाला सांगायचं एवढंच आहे का तुम्ही ठेकेदाराला जर निधी दिला नाही तर तो निधी न दिल्यामुळे तो काम पूर्ण करीत नाही। काम अपूर्ण राहण्याचं कारण असं आहे का निधीच मिळत नाहीये, आणि निधीच्या कारणास्तव ठेकेदार आम्हाला असे उत्तर देत आहे का आम्हाला होत नाही, तर मग शासनाने त्या ठेकेदाराला निधी उपलब्ध करून द्यावा आणि आमचे कामं मार्गी लावावे, एवढंच आमची विनंती शासनाकडे। आजची जी परिस्थिती आहे, तो प्रस्ताव जेव्हा येईल तेव्हा होईल। आता आपल्याला डांबरीकरण करणं गरजेचं आहे, हे आम्ही तुम्हाला 5 तारखेच्या पत्रांद्वारे पण कळवलं होतं ग्रामपंचायतला। तसं आपण आता काम करून घेणार आहे। पुढचं जे आहे कॉन्क्रीट कसं करायचं, काय कसं करायचं, हा फॉलोअप आपल्या गावकऱ्यांनी मिळून आपले लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडे मागणी करावी। आज जे आहे आपण डांबरीकरण करून टाकू। डांबरीकरणाचा आता विषय असा आहे, त्याला प्रोसेस आहे, प्रोसेस आहे। त्याच्यातली खडी टाकून त्याच्यावरती डांबर टाकल्यानंतर जी बारीक खडी टाकणार तिथपर्यंतचं काम हे एवढ्या 10 दिवसात करते। 10 दिवसात अभावी कामे रखडल्याने नागरिकांना खड्डेमय अर्धवट रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीचे लोट, अशा परिस्थितीत नव्याने कामाचे भूमिपूजन केल्याने शंका उपस्थित होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या कामांकडे नागरिक साशंक नजरेने पाहत आहेत। विकास कामे केवळ भूमिपूजनापुरतीच मर्यादित राहू नयेत, तर दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत हीच जनतेची अपेक्षा आहे। ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की जर रखडलेली कामे पूर्ण झाली नाहीत आणि निधीबाबत स्पष्टता दिली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल। नायगाव जायगाव परिसरातील रस्त्यांचा प्रश्न आता केवळ विकासाचा न राहता प्रशासनाच्या विश्वासार्हतेची कसोटी ठरत आहे।
निवडणूक पूर्व धडाकेबाज घोषणांपलीकडे प्रत्यक्षात किती काम पूर्ण होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र. प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर. करायचे का अतिक्रमण काढायचे काम कोणी करायचे? आणि हा मागचा जो रोड आहे हा म्हणा, हा मागचा जो रोड आहे हा का नाही झाला? हे सोडून द्या. याचं म्हणणंच नाही आमचं म्हणणं आहे का नाही थांब रे, आमचं म्हणणं आहे नायगाव ते सिंध हा रोड 1.5 वर्षामध्ये का झाला नाही? तुमचं कॉन्ट्रॅक्टर तुमचं ते एकच काय चालणार? तुम्ही म्हणता 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्षामध्ये तो जो रोड नाही तर अजून वर्षांनी परत त्याची परिस्थिती होणार आहे. कधी होणार आहे? हा रोड हा चांगला आहे का रोड? हा सोडा, हा सांगितलं आम्ही, विनंती केली का कॉन्क्रीट बनवा, हे करा. इथपर्यंत आमचं म्हणणं नाही काही. पण याचं मागच्या रस्त्याचं काय? तुम्ही याच्या नावाखाली जर त्याची बाजू ढकलून देत असाल तर एकच चालेल. तुमचं PWचे लोक करता काय?